मित्रांनो, काही दिवसांपूर्वी भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्या T20 वर्ल्ड कप पूर्वी बऱ्याच गोष्टी घडल्या. बांगलादेशला T20 वर्ल्ड कप मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. पाकिस्तान म्हणाला, आम्हाला भारतासोबत खेळायचं नाहीये. अशा बऱ्याच गोष्टी झाल्या. पण आता एक मोठी अपडेट समोर आली आहे की पाकिस्तान भारतासोबत खेळण्यास तयार आहे. पण त्याआधी त्यांनी ICC समोर काही मोठ्या मागण्या केल्या आहेत. काय आहेत त्या मागण्या आणि त्यांनी भारतासोबत खेळण्यास का नकार दिला होता, पाहूयात या व्हिडिओमधून. तुम्हाला सुरुवातीपासून हे सगळं प्रकरण नक्की आहे तरी काय हे थोडक्यात सांगते. काही महिन्यांपूर्वी बांगलादेशमध्ये एका हिंदू तरुणाला मारण्यात आलं होतं. त्यामुळे भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं. पण त्याआधी बांगलादेशचा खेळाडू मुस्तफिजुर रहमान याला IPL लिलावात घेतलं होतं. पण बांगलादेशच्या खेळाडूला भारतात खेळूनच द्यायचं नाही अशी मागणी भारतातील अनेकांनी केली आणि त्यामुळे त्याला BCCIने बाहेरचा रस्ता दाखवला, ज्यामुळे बांगलादेश चिडला आणि आम्ही भारतात T20 वर्ल्ड कपचे सामने खेळणार नाही असं सांगितलं. तसंच त्याने सुरक्षिततेचाही प्रश्न उपस्थित केला. त्यांचं असं म्हणणं होतं की भारतात आमच्या खेळाडूंच्या जीवाला धोका आहे. पण BCCI आणि ICCने त्यांना सुरक्षिततेची हमी देऊनही आणि वारंवार त्यांना सांगूनही ते त्यांच्या याच भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे ICCने त्यांना डायरेक्ट T20 वर्ल्ड कप मधून बाहेर काढला आणि त्यांच्या जागी स्कॉटलंडला संघात स्थान देण्यात आलं. आता हा सगळा प्रकार भारत आणि बांगलादेश या दोघांमध्ये होता. पण पाकिस्तानने या प्रकरणामध्ये उगाचच नाक खुपसला. वर्ल्ड कप चालू होण्याआधीच पाकिस्तान म्हणाला की आम्ही तर भारतासोबत सामना खेळणारच नाही. PCBने कारण सांगितलंय की ICC फक्त BCCIला जास्त सपोर्ट करते, तसेच त्यांच्याच मॅचेस सगळ्यात जास्त घेतात आणि प्रमुख कारण म्हणजे मोठ्या टुर्नामेंटच्या मॅचेसही जास्त भारतातच भरवतात. त्यामुळे पाकिस्तानने प्रोटेस्ट म्हणून भारतासोबत T20 वर्ल्ड कपचा एकही सामना खेळणार नाही असं सांगितलं. आता जरी त्यांनी असं दाखवलं असलं की हे सगळे मुद्दे आमचेच आहे, पण खरं तर त्यांनी बांगलादेशला सपोर्ट म्हणून ही सगळी नाटकं चालू केली होती. आता त्यांनाही वारंवार सांगण्यात आलं होतं की भारतासोबत तुम्ही सामने खेळा, पण पाकिस्तान आपल्या मतावर ठाम राहिला की आम्ही भारतासोबत सामना खेळणार नाही. आता काही दिवसांवरच भारत आणि पाकिस्तानची मॅच आली आणि त्यातच आता एक मोठी अपडेट समोर आली. जो पाकिस्तान भारतासोबत खेळणार नव्हता तो पाकिस्तान म्हणत आहे की आता आम्ही भारतासोबत खेळण्यास तयार आहोत. पण यासाठी त्यांनी ICC समोर काही मागण्या ठेवल्या आहेत. काय आहेत त्या मागण्या ते सांगते. त्यातली पहिली मागणी आहे रेव्हेन्यू शेअर, म्हणजेच आर्थिक वाटा. आता यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की ICCने आमच्या देशाला जास्त पैसे वाटले पाहिजे. दुसरी मागणी केली आहे की इतक्या वर्षापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये कोणतीही द्विपक्षीय मालिका होत नाही. भारत आणि पाकिस्तान हे फक्त ICC इव्हेंट्स मध्येच खेळतात. यापुढे असं न होता या दोन्ही देशामध्ये द्विपक्षीय मालिका सुरू करावी अशी दुसरी मागणी. तिसरी मागणी केली आहे की भारताने एकदा पाकिस्तान सोबत हँडशेक केला नव्हता, त्या संबंधीची ही मागणी आहे. ते म्हणतात की हँडशेक प्रोटोकॉलचे काटेकोर पालन केले पाहिजे, म्हणजेच भारताने आमच्या सोबत हँडशेक केलाच पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि असंही सांगितलं जाते की भारतामध्ये ज्या ICCच्या मोठ्या स्पर्धा होतात त्या आमच्या आणि बांगलादेश या देशात सुद्धा व्हाव्यात. तसेच बांगलादेशने या स्पर्धेतून जरी माघार घेतली असली तरीही त्यांना कोणताही दंड आकारण्यात येऊ नये अशा या मागण्या PCBने ICC समोर ठेवल्या होत्या. त्यातल्या काही मागण्या ICCने पूर्ण केल्या आहेत. जसे की बांगलादेशने 2026च्या T20 विश्वचषकात भाग न घेतल्यास दंड आकारला जाणार नाही. शिवाय ICCने असंही म्हटलं आहे की 2031च्या विश्वचषकापूर्वी बांगलादेशला ICCच्या एका कार्यक्रमाचे यजमानपद सुद्धा देऊ. पण इतर कोणत्याही त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीयेत. ICCने हेही सांगितलं आहे की भारताला तुमच्या सोबत द्विपक्षीय मालिका खेळायची का नाही आणि त्यांना हँडशेक करायचा का नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मग शेवटी पाकिस्तानने भारतासोबत खेळण्याचा निर्णय घेतला. पण खरं तर आपण दुसरी बाजू पाहिली तर पाकिस्तानने हा U-टर्न फक्त आपलं नुकसान होऊ नये यामुळेच घेतला आहे हे तर स्पष्ट दिसतंय. कारण पाकिस्तान जर भारतासोबत खेळला नसता तर आयोजक पाकिस्तानवर खटला दाखल करू शकत होता आणि पैशाची मागणी देखील केली असती आणि त्यांना ते द्यावेच लागले असते. तसेच ICCने सुद्धा पाकिस्तानचा रेव्हेन्यू थांबवला असता आणि मॅचेसचे 2 पॉइंट सुद्धा भारताकडे गेले असते. आता आधीच कंगालीच्या स्थितीत पाकिस्तान आहे, त्यामुळे त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी ही सगळी नाटकं केली. पण तरीही त्यांच्या वाटेला काहीच आलं नाही. म्हणजे बघा, इतकं मोठं नाटक केलं, ICC समोर मागण्या मांडल्या, बांगलादेशला सपोर्ट दिला, पण शेवटी काय, पाकिस्तान भारतासोबत खेळणारच आहे. मग इतकं नाटक का? जर शेवटी खेळायचंच होतं तर सुरुवातीला विरोध का? पण काय आहे ना, ते पाकिस्तान आहे हे आपण विसरून चालणार नाही. तुमचं या सगळ्या प्रकरणावर काय मत आहे? ICCचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला? तुमचे विचार आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा.
आणि अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी सबस्क्राईब करा AGC स्पोर्ट्सला.